मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर आपण बघितलं तर आता आपण बघणार आहोत की हप्ता केव्हा जमा होणार। त्याचबरोबर महिलांना सर्वात मोठा फटका हा बसलेला आहे। 92 लाख लाडक्या बहिणी आता बाहेर पडलेल्या आहेत। तर आपण बघणार आहोत की कोणत्या प्रकारे ह्या 92 लाख महिला सुद्धा बाहेर पडलेल्या आहेत, त्यामध्ये कोणती प्रक्रियामुळे त्या बाहेर पडलेल्या आहेत। त्याचबरोबर आता महिलांची संख्या किती झाली आणि दरमहा किती भरतावा या सरकारला द्यावा लागतो या संबंधीची संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेणार आहोत। तर सर्वात आधी तुमचं आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण पडताळणीनंतर आणि ई-केवायसी नंतर या योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या 2.48 कोटीवरून घसरून थेट 1,65,00,000 म्हणजे 66,164 वर आलेली आहे। पूर्वी जी संख्या होती ती होती 2.48 कोटी, आता ती घसरून डायरेक्ट 1,65,66,164 वर आलेली आहे। द यंग या फाउंडेशनतर्फे जितेंद्र गाडके यांनी माहिती आधारे असे सांगितलेले आहे की नवीन आकडेवारीनुसार ई-केवायसी प्रक्रियेमुळे लाखो गरजू महिला या योजनेतून बाहेर गेल्या आहेत, तर दुसरीकडे हजारो अपात्र शासकीय कर्मचारी महिलांकडून बेकायदेशीर लाटलेल्या पैशाची वसुली करण्यासाठी अधिकृत यंत्रणा सुद्धा तयार करण्यात आली नसल्याने ही वसुली रखडलेली असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर आपण बघितलं तर 1.65 कोटीवरील स्थिरावल्यामुळे या योजनेचा आर्थिक भार आता दरमहा 2,484.92 कोटी इतका हा सरकारवर पडणार आहे। म्हणजे वार्षिक खर्च जर आपण बघितला तर 29,819.10 कोटी रुपयावर आला आहे। तर अपात्रतेच्या निकषामुळे 92.10 लाख नोंदी सुद्धा आता रद्द करण्यात आलेल्या आहेत। 45 लाखाहून अधिक अर्जदारांनी सुद्धा निधी हा लाटलेला आहे। प्राप्त आकडेवारीनुसार 4.42 लाख स्वयंघोषित शासकीय कर्मचारी आणि 8,000 सत्तेप्रित शासकीय कर्मचारी अशा एकूण 4.5 लाखाहून अधिक अर्जदारांनी बेकायदेशीर पद्धतीने निधी लाटलेला आहे। अनधिकृत वाटपाची ही रक्कम अंदाजे 600 ते 800 कोटी रुपयाच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे। मात्र शासनाने या संबंधी अजून कोणतेही पाऊल उचललेले नाही। पैसे हडपणाऱ्या पुरुषांची गय नाही, बर्डीकरांनी हा इशारा दिलेला आहे। लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेऊन नियमबाह्यरित्या पैसे लाटणाऱ्या पुरुषाविरुद्ध सुद्धा राज्य सरकारने कठोर असे पावले उचललेले आहे। ज्या पुरुषांच्या खात्यात पैसे जमा करून घेतले आहेत त्यांच्याकडून सर्व पैसे वसूल केले जाणार असल्याचा इशारा मेघा साकोरे आणि बर्डीकर यांनी दिलेला आहे। अंदाजे 62 लाख महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, याचा अर्थ दुर्गम भागातील गरीब महिला, जंगलातील आदिवासी महिला किंवा तांत्रिक अडचणीमुळे सामना करणाऱ्या महिला या योजनेतून डावळल्या गेलेल्या आहेत। शहरी भागातील महिलांना 1,500 रुपये कदाचित फारसे मोठे नसतील, पण दुर्गम भागातील गरीब महिलांसाठी ही जीवनदायिनी ठरते असे सुद्धा त्यांनी म्हटलेले आहे। आता आपण जाणून घेणार आहोत अपात्रतेचे कारण आणि एकूण लाभार्थी संख्या। ई-केवायसी पूर्ण न केलेल्या महिलांची संख्या ती आहे 62 लाख। वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2 लाखापेक्षा जास्त असणाऱ्या महिलांची संख्या ती आहे 16 लाख। ई-केवायसी शासकीय कर्मचारी ती आहे 4,42,000। संजय गांधी निराधार असलेल्या महिला लाभ घेत 3,60,000। त्यानंतर एकाच कुटुंबातील 2पेक्षा जास्त महिला 2.50 लाख। 62 वर्षावरील महिला 1.80 लाख। त्यानंतर जिल्हा पडताळणीचे वगळलेले 1.70 लाख आणि शासकीय कर्मचारी म्हणून ओळख पटलेल्या 8,000 अशा महिलांनी या योजनेतून बाहेर फेकण्यात आलेले आहे। आता जर आपण बघितलं हे झालं तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता एक नाही तर 2 मिळणार आहे, परंतु तो रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला महिलांच्या खात्यामध्ये सोमवारपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे। ही होती माहिती कशी वाटली? माहिती आवडली चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।